जय हरी मंडळी, रामराम मंडळी, सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलकडून आणि माझ्याकडून गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर गणपती बाप्पाला बसवण्यासाठी आता हे आमचं नियोजन चालू होतं. तर कृष्णाभाऊनं खूप कष्ट केले त्याच्यासाठी. हे पाईप वगैरे खरेदी करून त्यांनी आणलेले होते. आता त्या जोडून तिचं आम्ही शेड वगैरे काहीतरी तयार करणार होतो. आता ते सगळं काही प्लॅन आपल्या कृष्णाभाऊचा तेव्हा आपल्याला नाही सांगता येणार. तर कृष्णाभाऊनं अशा प्रकारे पाईप वगैरे जोडणी चालू केली आणि आपण फक्त मदत करत होतो. आणि कृष्णाभाऊकडे आपण आता उपाध्यक्षपद पण देऊन टाकलेलंच होतं आणि अध्यक्षपदी आपले प्रकाश भाऊ यांच्याकडे असणार आहे. तर ते पण जोरानं मदत चालू होती त्यांची बी. सकाळी धरून बिचारे कष्ट करत होते बिना आणा पाण्याची. तर चांगली मंडळी आहे आपली ते कृष्णभाऊ आणि पकाभाऊ. खूप मेहनती लोक आहे. त्यांची मेहनत नक्कीच रंग. सजावटीसाठी आता आपले सदस्य पण आता वाढले होते मंडळाचे. सर्वच मदतीसाठी आले होते. आता प्रशांत भाऊ, सूरज भाऊ, कोलते भाऊ सगळेच आता पडदे वगैरे लावण्यासाठी मदत करत होते. कृष्णभाऊ डेकोरेशनचं काम चालू होतं. कृष्णभाऊचं डेकोरेशनच्या सजावटीसाठी लखन भाऊ काहीतरी सजेशन देण्यासाठी आले होते आणि मदत पण करत होते. तर कृष्णभाऊचं जोरदार काम चालू होतं डेकोरेशनचं आणि आपलं पण व्हिडिओ काढायचं काम जोरात चालू होतं. आपलं काय निवांत काम राहतं, आपण काय जास्त लोड घेत नाही. तर आता लखन भाऊ काय करतायत, लखन भाऊ काहीतरी विचार करू राहिले, नवीन काहीतरी करू भाऊ आपण. त्यांचा ते विचार म्हणजे खूप महान विचार लखन भाऊचे. त्यांचे विचार म्हणजे काही नादच करायचं नाही. पण आता काय करते. अशा प्रकारे हशी मजाक करत आमची सुंदर प्रकारे सजावट चालू होती आणि एकमेकांची पण आता थोडीफार मजाक चालूच होती. सजावट बघू शकता तुम्ही, खूप सुंदर चालू आहे. आपले गोटराम भाऊ पण मदतीला आलेले आहे आणि प्रशांत भाऊचं काय नवीनच काही पण निघतं ते आम्हाला व्हिडिओमध्ये घ्या. अरे घेतो ना भाऊ, तू काय टेन्शन घेऊ नको ना. हे काय लखन भाऊचं निरीक्षण चालू आहे. नाही तर नाही बिघडलं तर लगे मी वर चढवतो आणि त्यांचं बदलीचं नियोजन असं. अशा प्रकारे अतिशय आनंद उत्सवात आमची सजावट चालू होती. जवळजवळ सजावट आता पूर्णच होत आली होती. ते प्रकाश भाऊ थोडे आपले आणखीन डिझाईन करत आहे. आता कोणती माळ नेमकं कुठं चांगली दिसेल, काय दिसेल अशी लावून पाहत होते. तिथं चांगली दिसेल तिथं फिट करायची, नाही दिसली तर मग नवीन डोकं लावायचं काहीतरी, असं चालू होतं त्यांचं. लाईट वगैरे लावून अगदी पद्धतशीर पद्धतीने डेकोरेशन आता आपलं तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, खूप झक्कास असं हे डेकोरेशन आहे. आता गणपती बाप्पाला विराजमान आपल्याला करायचं आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाचा श्री गणेश आहे नारळ फोडून प्रशांत भाऊच्या हाताने झाला. आता पूजा वगैरे करून आपण लगेच आरती करणार आहे.
अशा प्रकारे सर्वांना मान देऊन पहिल्या दिवसाची आरती आपली संपन्न झालेली होती. तर भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. राम राम.